आपल्या सर्वांचे लाडके, लोकांच्या मनात ज्यांचं स्थान होतं, लोकांच्या सुखदुःखाला एका हाकेवर जाणारे माझेही लाडके मुंडे साहेबांचे खूप खूप प्रेमाचे असे शिवाजीराव कर्डिले साहेब. मी त्यांना कधी पूर्ण नावाने हाक नाही मारली, नेहमी कर्डिले साहेब म्हणायचे. काही लोकांना साहेब म्हणताना एक जो आनंद होतो तो कर्डिले साहेबांना साहेब म्हणताना व्हायचं. ते टोपी, त्यांचं ते रूप, ते पैलवान, त्यांचा स्वभाव, नेहमी चेहऱ्यावर हसू, नेहमी हसू. आज त्यांना मी आदरांजली वाहते. मंचावर विराजमान या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला विजयाची मोहर लावायला आलेले आपल्या सर्वांचे लाडके आणि अत्यंत कर्तृत्ववान, कष्टाळू आणि ज्यांनी देशामध्ये चांगली छाप निर्माण केली आहे की मुख्यमंत्री कसा असावा, असे आमचे देवेंद्रजी फडणवीस. मंचावर उपस्थित विधान परिषदचे सभापती आणि आमचे बंधू, मी म्हणत होते की आमचा रुबाबदार आहे फार सभापती, असे आमचे रामभाऊ शिंदे. मंचावर उपस्थित स्वतः या निवडणुकीची जबाबदारी कर्डिले साहेबांचा भाऊ असल्याप्रमाणे जे घेत आहेत आणि प्रत्येक गोष्टीची बारीक काळजी घेत आहेत ते आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब. मंचावर उपस्थित माझ्या सहकारी आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विठ्ठलरावजी लंगे, आमदार विक्रम पाचपुते, काशीनाथजी दाते, माझ्या या निवडणुकीला प्रभारी म्हणून इथे मुक्काम करून प्रत्येक गोष्ट हलवत आहेत ते आमचे बंधू आमदार प्रसाद लाड, आमदार अमोल खताळ, आमदार संग्राम जगताप, आमचे ओबीसीचे तळागाळात काम करणारे प्रदेशाचे महामंत्री विजयजी चौधरी, रवीजी अनासमुरे संघटन मंत्री, आणि हे सगळं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक व्यवस्थित शिस्तबद्ध आणि नियमाने प्लॅनिंग करत असणारे आमचे भाऊ आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, दिलीपरावजी भालसिंग, अनिलजी मोहिते, ज्योतिताई गाडे, सत्यजित कदम, आणि ज्याच्यासाठी आपण सर्व इथे आहोत ते आमच्या महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले. खर तर जेव्हा अक्षयचं भाषण चाललं होतं तेव्हा मी मन लावून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते. बोलण्याचा चढ उतार बघत होते, ऐकत होते आणि त्याच्या हृदयातलं दुःख क्षणोक्षणी मी अनुभवत होते. आणि त्यांनी पण म्हटलं की पंकजाताई, या दुःखाला तुम्ही ओळखता. ईश्वर करो असं दुःख कुणावरच येऊ नये. कर्डिले साहेबांचं काही वय नव्हतं जाण्याचं आणि पहिलवान गडी हसमुख पडले तरी मी बघितलेले त्या काळातले कर्डिले साहेब. मुंडे साहेब माझ्या घरी पुण्याला जेव्हा मी राहायचे तेव्हा मुंडे साहेब पुण्याला यायचे आणि दरवेळी एक मीटिंग ठरलेली असायची, म्हणजे शिवाजीराव कर्डिले माझे मित्र येणार आहेत, ते आले तर त्यांना चहा दे, त्यांना जेवायचं की नाही विचार, त्यांची काळजी घे, मी त्यांना आमदार करणार आहे हे मुंडे साहेबांनी जाण्याच्या आधीच ठरवलेलं होतं. हे प्रेम होतं त्याचं. ते सगळं मी बघत होते, ऐकत होते. कर्तृत्ववान पित्याच्या पोटी जन्म घेणं एवढी सोपी गोष्ट नाही, भाग्याची गोष्ट आहे, आपल्या हातात नाहीये आपल्याला कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. पण त्याचं कर्तृत्व चालू ठेवण्याची संधी मिळणं आणि त्याच्यामध्ये यश येणं ही खरी कृपा आहे ईश्वराची. मला असं वाटतं की ही कृपा नक्कीच अक्षयवर आहे. कारण त्या दिवशी जेव्हा मी कर्डिले साहेबांच्या अंत्यविधीला आले होते त्या दिवशी मी पाहिलंय. आता आपण सभा सावलीत ठेवली आहे, पण त्या दिवशी भर उन्हामध्ये अख्खा राहुरीचा परिसर रडत होता. कर्डिले साहेबांना परत या म्हणून घोषणा देत होता. अक्षय एखाद्या छोट्या बाळाप्रमाणे रडत होत्या. कर्डिले साहेबांच्या धर्मपत्नी, मुली, सुना आक्रोश करत होत्या. ते सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि तेव्हा मनामध्ये एक इच्छा होऊन गेली की आता या लेकराला संधी मिळाली पाहिजे. बघा कसं चांगलं बोललं लेकरू, हो, किती चांगलं भाषण केलं. मी त्याला विचारलं, अक्षय वय काय?
सीएम साहेब आपल्याला सांगते 4 तारखेला निकाल आहे आणि अक्षय 4 तारखेला 30 वर्षाचा पूर्ण होते, वाढदिवस आहे अक्षयचा. आणि वडिलाच्या जाण्यानंतर जसं आपण लहानपणी सणाची वाट पाहतो, चांगल्या दिवसांची वाट पाहतो, नवीन कपडे मिळतील, आनंद होईल, पण जेव्हा आपल्या हृदयात वास करणारा माणूस जो जातो, आपल्याला आपल्या प्राणाहून प्रिय माणूस जेव्हा जातो, तेव्हा आपल्याला सण नको वाटतात, असे दिवस नको वाटतात. अक्षयला हा दिवस नक्कीच कर्डिले साहेबांच्या नंतर काही आनंद देणारा नाही, पण कर्डिले साहेबांच्या नंतर आशीर्वाद देणारा ठरवायचा असेल तर तुम्हा सर्वांना प्रचंड मताने अक्षयला विजयी करावा लागेल. या भागाचा विकास कसा करायचा आहे मला सांगायची गरज नाही. आपले आणि आमच्या सगळ्यांचे पालक आहेत कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ज्यांनी दुष्काळाच्या झळा बघितल्यात, चमचा घेऊन जन्म झालेला नाहीये, त्यांनी पण कष्ट केलंय, शून्यापासून भूतपासून मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास केलेला आहे. ते काय करण्यासाठी तर सामान्य माणसाचा गारहानं कोळकाडे पूर्णपणे काढण्यासाठी, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी. तर अक्षय आमदार झाल्यावर जास्त काकणभर लक्ष देऊन या भागातल्या सगळ्या विकासांच्या विषयाला ते मार्गी लावणार आहेत. त्यांनी उमेदवारी दिली यातच आलेला आहे की या भागात कर्डिले साहेबांच्या स्वप्नातला पूर्ण विकास होणार आहे. हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण एक सांगते, माणूस गेल्यावर आपल्याला वाटतं वेडी आशा असते, परत या. येत नसतो माणूस, आपणच अग्नी देतो आपल्या हाताने. कसं येईल तो परत माणूस? तो परत परत येईल अशी अपेक्षा करणं चूक आहे. पण त्याचे विचार जिवंत राहतील, त्यांनी बघितलेले स्वप्न जे अधुरे आहेत ते पूर्ण होतील. ही अक्षय तुमची जबाबदारी आहे. आमदार तर होणारच आहे, पण घरात जरी लहान असशील, मोठा असशील तर तुला मोठं व्हावं लागेल. तुझ्यापेक्षा मोठ्यांनी वाईट वागले, लहानांनी वाईट वागले तरी तुला ते सहन करावं लागेल. हे सगळे मोठे लोक म्हणतील आम्ही कर्डिले साहेब असे करायचे, कर्डिले साहेब तसे करायचे, त्यांनाही समाधानी ठेवावं लागेल. तरुणांना सुद्धा दिशा द्यावी लागेल आणि पक्षाच्या या सगळ्या संस्कारामध्ये स्वतःला रंग तो लावून तुला सामान्य माणसाची सेवा करावी लागेल. आणि अक्षय ते करेल, कारण त्याच्या बोलण्यातच प्रामाणिकपणा आहे, ते चेहऱ्यातच प्रामाणिकपणा आहे. तो बोलताना ज्या पोटातून बोलत होतो, मला पूर्ण विश्वास आहे कर्डिले साहेबांच्या मनामध्ये, वागण्यामध्ये नाही एक असा निरागसपणा होता, एक निष्पापपणा होता, तेवढाच कणखरपणा होता, तेवढाच जशाला तसे पण होते. पैलवान होते, कोणाचं थोडीच सहन करणार होते ते, जशाला तसे पण होते. कार्यकर्त्याला काही झालं तर मग कशाला थांबत नव्हते ते, पण प्रेम मात्र करायचे. मी कितीतरी वेळा मुख्यमंत्री साहेब यांच्या घरी मुक्कामाला गेले, कितीतरी वेळा. एवढासा अक्षय पाहिलाय कितीतरी वेळा. म्हणजे त्यालाही घेतलं असेल कडे, नातीलाही घेतलं, एवढ्या वेळा राहिले. कर्डिले साहेबांनी एवढा प्रेम दिलं, म्हणजे जसा मला माझा सख्खा चुलत्यांनी प्रेम द्यायला पाहिजे ना, असं प्रेम दिलंय. अगदी अजून खात आहे ताई, मी मध्ये बरे नव्हतं, रोड झाले नाही ताई, तसं नाही, जरा तुम्ही साहेबांच्या लेखे अशा धष्टपुष्ट दिसल्या पाहिजे. इतकं बारीक प्रेम त्यांनी केलं. मला ते बघवलं नाही, त्यांना जे त्रास झाला, त्यांना ते पैलवान गड्याला जमलं नाही ना, मानक्याचा त्रास, चालणं फिरणं, आराम करणं माहित नाही. आराम केला असता तरी जगले असते, पण आरामच नाही केला, सतत बाहेर, सतत लोकात, म्हणून हे झालं. पण ठीक आहे, त्यांचं आयुष्य, त्यांचे श्वास ते तेवढेच घेऊन आले होते, पण त्यांचा विश्वास मात्र त्यांच्या नंतर सुद्धा जिवंत राहणार आहे. अक्षयच्या रूपाने राहणार आहे, तुमच्या रूपाने राहणार आहे, आमच्या सर्वांच्या येणाऱ्या यशाच्या रूपाने राहणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे या भागाचा सर्वांगीण विकास ऑलरेडी करतच आहेत. मुख्यमंत्री महोदय सगळ्या राज्याच्या कानाकोपऱ्याचा विकास करतात. एक दिवशी म्हणले सगळ्या निवडणुका कधी संपतील आणि मी पूर्णपणे विकासामध्ये स्वतःला बुडवून घेईन. इतकं विकासाचं कोण बोलतं? महागारी सुद्धा, लोक नसताना सुद्धा, माईक नसताना सुद्धा केवळ आणि केवळ मला हे करायचंय, मला रस्ता करायचा, मला अमुक करायचं, मला तमुक, एवढं झपाटून काम करणारा मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे मिळालेली संधी अक्षय याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. हीच खरी कर्डिले साहेबांना श्रद्धांजली. आणि अक्षयला याचं सोनं करायचं असेल तर तुम्हालाही कर्डिले साहेबांच्या प्रत्येक क्षणाचं सोनं करावं लागेल. त्यांना स्वर्गामध्ये आनंद झाला पाहिजे असं मत दिलं पाहिजे. एक मत तरी त्यांच्यापेक्षा जास्त अक्षयला मिळालं पाहिजे, तर त्यांना स्वर्गामध्ये वाटेल की मी लोकांची सेवा केली. हे त्यांच्या लेकरासाठी नाही, हे अक्षयसाठी, कर्डिले खानदानासाठी, त्यांच्या परिवारासाठी नाही. हे कर्डिले साहेबांनी आयुष्य जे वेचलं त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणासाठी श्रद्धांजली ठरेल. मी एवढीच विनंती करते की अक्षयला प्रचंड मताने विजयी करा. कालच अक्षय तृतीया झाली, अक्षय तृतीया झाली आहे. कर्डिले साहेबांविषयी आपल्याला असणारं प्रेम अक्षय आहे.
मुख्यमंत्र्याच्या मनात असणारा विकासाचा संकल्प अक्षय आहे, तर आपल्या अक्षयला आपण निवडून दिलं तर या विकासाची जी उभरारी होईल त्याचा मी वेगही मी कल्पनाही करू शकणार नाही, हे आपल्याला या निमित्ताने सांगते. आणि ही लेख म्हणून, एक नेता म्हणून, एक मुंडे साहेबांची कन्या म्हणून या मातीशी माझं जोडणं झालेलं आहे. मला सभा अजून घ्यायची होती, सुजय विखेंचं माझं बोलणं झालं, पण आता त्यांना मी सांगितलं काय काय कार्यक्रम आहेत. तर अक्षय निवडून आल्यानंतर त्याच्या विजयाची मोनिकाताई सभा आपण त्या 40 गावात एक वेगळा विजयाची सभा आपण घेऊ, जिथे मला सभेला येता आलं नाही. आलेत का तिकडचे लोक? आलेत का? मग विजयाच्या सभेला यायचं की नाही? मग एक पण मत कमी पडलं नाही पाहिजे, ही जबाबदारी आता तुमच्यावर आहे. अक्षय विजयी झाल्यानंतर तिथे येऊन आम्ही विजयाची सभा घेऊ आणि त्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला आशीर्वाद देऊ आणि कर्डिले साहेबांचं स्वप्न पूर्ण करू, एवढं या निमित्ताने सांगते. आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.